नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 24 तासाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 20 ते 21 एप्रिल 2024 तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये अचानक बदल झाला असून महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जबरदस्त अवकाळी पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय झाले असून महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात वादळी वारे जबरदस्त स्वरूपात राहील तर काही भागामध्ये गारपीटचा अंदाज देखील बघायला मिळणार आहे। तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया, पण त्यापूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकांन बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। येत्या काही तासामध्ये वातावरणात जबरदस्त बदल बघायला मिळणार आहे। तर हा बदल अरबी समुद्रात वाऱ्याची तीव्र चक्रवात स्थिती तसेच दक्षिण पश्चिम महाराष्ट्र, भारताचा पूर्व परिसर, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान या भागातही बाष्पयुक्त वारे सक्रिय आहे आणि तसेच महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये ढगाळ स्थिती राहून ठिकठिकाणी अवकाळी वादळी वारे तर काही भागामध्ये गारपीट पावसाचा अंदाज असून काही भागात हलका मध्यम तर काही ठिकाणी अचानक जोरदार पाऊस बघायला मिळणार आहे। तर आज तारीख 20 एप्रिल 2024 तर येत्या काही तासामध्ये महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता असून 20 आणि 21 एप्रिल 2024 या तारखेचा सविस्तर हवामान अंदाज जाणून घेऊया। तर या तारखेला कोणत्या वेळेला कोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये पावसाचा अंदाज असणार आहे तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे पावसाचा अंदाज सर्वसाधारण दुपारनंतर केरळ, कर्नाटक, गोवा या राज्याकडे बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। तमिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेशाचा काही परिसर, गोवा राज्याचा परिसर हलक्या पावसाचा अंदाज असून वादळी वारे जबरदस्त स्वरूपात राहील। भारताच्या पूर्व भागामध्ये विजयवाडा, विशाखापट्टणम, भुवनेश्वर, कांतामाल इकडे ठिकठिकाणी वादळी वाऱ्यासह मध्यम हलका पाऊस राहील। जोरदार पावसाचा अंदाजा आंध्र प्रदेशाचा परिसर, हैदराबाद, रामगुंडम, जगदलपूर इकडे मध्यम स्वरूपात राहील। राउरकेला, रायपूर, कोरबा, कोलकाता, धनबाद इकडे वादळी वाऱ्याची शक्यता बघायला मिळणार आहे। तसे महाराष्ट्राकडे दक्षिण कोकणाकडे पावसाचा अंदाजा सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे बघायला मिळणार आहे। तर दुपारनंतर पावसाचा अंदाजा सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे वेंगुर्ला, औरज, बंडा, पारसेम इकडे हलका पाऊस राहील आणि गोवा राज्याचा परिसर बिचेलियम, बेडशी, कानाकोंबी, पडला, गवाली, तिक्सा, अलगोटे, कास्टल रॉक, मडगाव, कुचकोडे या भागात जबरदस्त पावसाचा अंदाज आहे। बेळगाव, बाचुलाई मध्यम स्वरूपात राहील। रामगड, चांदगड, अंबोलीला हलका पाऊस बघायला मिळणार आहे। महापण तसेच मालवण, वायगणी, पोयपकासलाई मध्यम स्वरूपात राहील। कडेगाव, पटेगाव इकडे हलका पाऊस बघायला मिळणार आहे। पोंडा, कुणकेश्वर, राधानगरीलाही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। कोल्हापूर जिल्ह्याकडे निपाणी, चिकोडी, राधानगरी, गगनबावडा आणि कोल्हापूर, ज्योतिबा, किनी, कोडाली या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील। सांगली जिल्ह्यातही सांगली, मालगाव, देसिंग, मंगसुळी तसेच रायबा, हिडकल, देवणकाठी इकडे हलका मध्यम पाऊस असून वादळी वाऱ्याची शक्यता देखील बघायला मिळणार आहे। तर सोलापूर जिल्ह्याकडे इचलगाव, पंढरपूर तसेच पिलवी, अकलूज, इंदापूर, कुरुरवाडी या भागातही हलका मध्यम पाऊस असून वादळी वाऱ्याची शक्यता देखील जबरदस्त स्वरूपात राहील। सोलापूर, मुष्टी, नळदुर्ग, वलसंग, अक्कलकोट, सल्लागर, वडगरी आणि आसपासचा परिसर जोरदार पावसाचा अंदाज आहे। नळदुर्ग, होर्टी, मोरम, आलूरला हलका पाऊस राहील। उमरगा, तुगाव, उज्जैन, घोटाला या भागातही दुपारनंतर जोरदार पावसाचा अंदाज राहील। बेरबंग, पाणेगाव, बार्शीलाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे। अकलूज, माळशिरसला हलक्या पावसाचा अंदाज राहील। सातारा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा मेढा, उडाले, कराड, कडेगाव हलका पाऊस राहील आणि रत्नागिरी जिल्ह्याकडे रत्नागिरी, नेरवा, मुलगुण आसपासचा परिसर मध्यम हलका पाऊस असून वादळी वाऱ्याची शक्यता आहे। बेलकर, देवरुख, संगमेश्वर, माखणजण, मेढा, उडाले, अरळ, अरवाडे, शिशिंगे, मारगाव, तांबे, लोटे, चिपळूण, वसटपोट, चाकदेव, सातारा या बऱ्याच ठिकाणी गारपीटचा अंदाज बघायला मिळणार आहे। तसेच धाराशिवकडे पावसाचा अंदाज बघितला असता तुळजापूर, वैरबंग, पाणेगाव, बार्शी, धाराशिव, कामेगाव, बेमली, एटशी, पेठ, कळंब, मासा, तारकेट, भोमलाई जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी राहील। तर मध्य महाराष्ट्रातील पुणे, अहमदनगर या जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी ढगाळ स्थिती राहून हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील। कोकण विभागातील रायगड, पालघर, ठाणे, नाशिक, कल्याण, डोंबिवली इकडे अंशतः ढगाळ स्थिती राहून वादळी वाऱ्याची शक्यता आहे।
आणि धुळे, जळगाव आणि नंदुरबार या भागातही ढगाळ स्थिती राहील। पावसाचा जोर कमी राहील, मात्र वादळाची शक्यता आहे। आणि श्री छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड या भागातही वादळी पावसाचा अंदाज राहील आणि दाट पावसाची शक्यता आहे। धाराशिवच्या परिसराकडे राहील। कामेगाव, बेमली, इचलगाव तसेच कळमासा, तारकेडोंग इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। लातूर जिल्ह्याकडे कोंड, भाडा, औसा, खिंडतोट, लातूर जोरदार पावसाचा अंदाज राहील। चुरांतपार, लातूर रोड, ओढमचूक तसेच उदगीर, मोरकी, रावणकोला, हनीगाव, जाकाल, पाटणजी, किलरणी या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। नांदेड वाघाला या जिल्ह्याकडे लगतचा परिसरात देगलूर, रुद्रलाई गारपीटचा अंदाज आहे। परभणी जिल्ह्याकडे मुखेड, कवठा, नरशी, अहमदपूर, राणीसावगो मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। बीड जिल्ह्याकडे धारूर, केज, यलम, चौसाला, परळी, अंबेजोगाई, घाट, नांदुरा हलक्या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। चंद्रपूर आणि गडचिरोलीकडे दक्षिण भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज राहील। तसेच चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, बुलढाणा, अकोला, हिंगोली, वाशिम या जिल्ह्यातही वादळी वाऱ्याची शक्यता बघायला मिळणार आहे। गोंदिया जिल्ह्याकडे दुपारनंतर पावसासाठी वातावरण तयार होणार आहे। तर रात्रीच्या दरम्यान महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज असणार आहे, तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यात ठिकठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी राहील। वादळी वाऱ्याचं बघायला मिळणार आहे। तर दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर या जिल्ह्यातही जबरदस्त पावसाचा अंदाज विजांच्या कडकडाटासह असून वादळी वारे देखील बघायला मिळणार आहे। पुणे, अहमदनगरला दक्षिणेकडे जोर जास्त राहील। बऱ्याच ठिकाणी मध्यम ते हलक्या पावसाचा अंदाज असणार आहे। तर मराठवाड्यातील बीड, धाराशिव, लातूर आणि नांदेड भागाला हिंगोली, परभणी, वाशिम, श्री छत्रपती संभाजीनगर, जालना या जिल्ह्यातही ठिकठिकाणी गारपीट पावसाचा अंदाज असून वादळी वारे तर काही भागात हलक्या पावसाचा अंदाज राहील। आणि नाशिक, कल्याण, डोंबिवली, रायगड, पालघर इकडे अंशतः ढगाळ स्थिती राहील। तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे। आणि उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार इकडे अंशतः ढगाळ स्थिती राहून वादळी वाऱ्याची शक्यता आहे। नाशिकच्याही काही भागामध्ये मध्यम हलका पाऊस बऱ्याच ठिकाणी राहील। आणि विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर इकडे ढगाळ स्थिती राहून वादळी वारे वाहण्याचा अंदाज आहे। पावसाचा जोर सर्वसाधारण रात्रीच्या दरम्यान कमी बघायला मिळणार आहे। तर 21 एप्रिलच्या दुपारनंतर पावसाचा अंदाजा महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये असणार आहे, तर सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील। सोलापूर, लातूर, बीड, नांदेड भागाला इकडे हलका मध्यम पाऊस दुपारनंतर 21 एप्रिलच्या दुपारनंतर बघायला मिळणार आहे। तर रात्रीच्या दरम्यान कोणकोणत्या भागामध्ये पावसाचा अंदाज राहील, सांगली, सोलापूर तसेच सातारा, पुणे, अहमदनगर, नांदेड भागाला बीड, धाराशिव, लातूर आणि विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली या भागामध्ये पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी रात्रीच्या दरम्यान जोरदार बघायला मिळणार आहे। काही ठिकाणी विजांचा कडकडाट अधिक असणार आहे। नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार ढगाळ स्थिती राहील। आणि श्री छत्रपती संभाजीनगर, नांदेड भागाला वाशिम, हिंगोली इकडे हलका मध्यम पाऊस राहील। बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, गडचिरोली या जिल्ह्यातही ठिकठिकाणी मध्यम हलका पाऊस बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा। आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।